इजिप्त एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण करण्यात आलेलं आहे। हे विमान सायप्रसला नेण्यात आलेलं आहे। विमानातून सर्व इजिप्तच्या नागरिकांना सोडून देण्यात आलंय, तर 5 परदेशी नागरिकांना आणि 7 कर्मचाऱ्यांना मात्र ओलीस ठेवण्यात आलेलं आहे। अपहरणकर्त्यांची अजून ओळख झालेली नसून त्यांनी अजून कोणत्याही प्रकारची मागणी सरकारकडे केलेली नाही। अपहरणकर्त्यांनी विमानाचं अपहरण केल्यानंतर कंट्रोल टॉवरशी सकाळी 8:30 वाजता संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांना सायप्रसमध्ये विमान उतरवण्यास परवानगी देण्यात आली। अपहरणकर्त्यांनी महिला आणि लहानग्यांना विमानातून बाहेर पडण्यास परवानगी दिल्याची माहिती सायप्रसच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। याविषयी अतिशय महत्त्वाची बातमी। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी निनाद झारे आपल्याबरोबर आहे। निनाद, आपण बघतोय ज्या तऱ्हेने हे अपहरण झालेलं आहे, 5 परदेशी नागरिकांनी 7 जणांना मात्र ठेवलं आणि इजिप्तच्या नागरिकांना सोडलेलं आहे। काय एकूण ही घटना आणि आताची काय एकूणच अपहरण नाट्याची परिस्थिती आहे? बुजुला आपण जर पाहिलं तर 12:15च्या सुमारास ही सगळ्यात पहिल्यांदी पुढे आलंय की इजिप्शियन एअरलाइन्सचं एक विमान जे अलेक्झांड्रियाहून कैरोला निघालं होतं, ते विमान काही अतिरेक्यांनी अपहरण केलं त्या विमानाचं। त्यावेळी त्या विमानामध्ये 81 प्रवासी होते। या सर्व जणांना घेऊन विमान सायप्रसच्या विमानतळावर उतरवण्यात आलंय आणि त्यानंतर या वाटाघाटीनंतर विमानातले सगळ्यात आधी 30 ते 40 महिला आणि मुलं यांना आधी सोडण्यात आलं। त्यानंतर इतरही नागरिकांना सोडून देण्यात आलंय। म्हणजे जे प्रामुख्याने इजिप्शियन नागरिक होते त्या विमानात, त्या सगळ्यांना सोडून देण्यात आलंय। आता फक्त विमानामध्ये 5 परदेशी नागरिक आणि 7 क्रू मेंबर्स असे एकूण 12 जण आहेत आणि अशी माहिती इजिप्शियन एअरलाइन्सच्या ट्विटर हँडलने दिलेली आहे। त्यानंतर त्याचप्रमाणे अजूनही निगोसिएशन सुरू आहेत आणि वाटाघाटी सुरू आहेत आणि ज्या सर्वांना मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जे अपहरणकर्ते आहेत त्यांनी स्वतःच्या अंगावरती स्फोटकं बांधल्याची ही माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे। त्याचप्रमाणे या सर्वांशी संपर्क साधण्यात यश आलेलं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल। अगदी खरं निनाद, या संदर्भात धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। निनाद झारे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर याविषयी अतिशय महत्त्वाची बातमी, इजिप्त एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 परदेशी नागरिकांना आणि 7 कर्मचाऱ्यांना मात्र त्यांनी ओलीस ठेवलेलं आहे आणि बाकी सगळ्यांना सोडून देण्यात आलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।